मी क्लिअर दिसतोय सर्वांना? आवाज क्लिअर आहे माझा? येस. येस. चला, बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा. तर रेकीचे जर्नीला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. रेकीबद्दल माहिती करून घेण्या अगोदर मी तुमचं सर्वांचं संज्योत हिलिंगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही देखील त्या लोकांचा आभार मानायचा आहे की ज्यांच्या रेफरन्सने तुम्ही आज हा रेकी शिकत आहात किंवा रेकी कुठल्याही माध्यमातून जर तुमच्या समोर आले असेल तर त्या माध्यमाचं देखील तुम्ही आभार मानायचं आहे. याचं कारण असं आहे की रेकी ही एक अशी मॉडॅलिटीज आहे की जी आपण ठरवत नाही की मला रेकी शिकायचंय म्हणून. मगाशीच मी आता काही लोक जॉईन व्हायची होती त्यावेळी म्हणत होते की नुसतं आपण जरी विचार केला की मला जॉईन करायचंय तरी तुमच्या समोर रेफरन्सेस यायला लागतो. तो कुठेतरी आपलं कार्मिक बॅलन्सेस आता व्हायला लागलेले आहेत म्हणून आपण रेकी या मॉडेलिटीज मध्ये आलेलो आहे. कारण ही एक डिवाइन एनर्जी आहे आणि त्याच्या सानिध्यात आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. रेकी म्हणजे काय, कशी हील करायची असते, हिलिंग्स कसे द्यायचे असतात आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय फायदा होणार आहे किंवा काय फरक पडणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रत्येकाचं तुम्ही मनापूर्वक स्वागत सॉरी मनपूर्वक आभार मानायचे त्या व्यक्तींचे ज्यांनी तुम्हाला इथं येण्यापर्यंत भाग पाडलेले किंवा जॉईन होण्यापर्यंत. ठीक आहे. तर कोण सांगू शकेल रेकी म्हणजे काय? काही कल्पना आहे कुणाला रेकीबद्दल? कुठून तरी ऐकलं होतं या असं आहे किंवा तसं आहे? कोण सांगेल? कोणालाच माहिती नाही रेकी म्हणजे? ठीक आहे. तर रेकी ही एक दिव्य ऊर्जा आहे जी दोन शब्दांनी बनलेली आहे. एक विद्या अशी विद्या आहे जी दोन शब्दांनी बनलेली आहे, जापनीज शब्दांनी. रे आणि की. रे म्हणजे काय आहे? तर रे म्हणजे वैश्विक आहे आणि की म्हणजे ऊर्जा. जी वैश्विक ऊर्जेशी निगडीत असा हा एक विद्या आहे जी आपण इथून पुढचे 5 दिवस आपण शिकणार आहोत. ठीक आहे. एकच मिनिट. तर रेकी म्हणजे काय? तर रेकी ही एक ब्रह्मांडातली एक दिव्य ऊर्जा आहे जे आपल्या सोबत आलेले आहे. म्हणजे आपण ज्याच्या माध्यमातून आपण कुठलेही प्रॉब्लेम्स कुठलेही गोष्टी आपण हील करू शकतो. तर ही शक्ती आपल्याला जन्मता आपल्यापासून आलेली आहे. जन्मता आपल्यापासून आलेली म्हणजे काय? एकच मिनिट. तर आपण बॉर्न हिलर आहोत. म्हणजे आपल्यामध्ये ती एक इनबिल्ट पॉवर आपल्याला देवाने जन्मताच पाठवलेली आहे आपल्यासोबत की आपण स्वतःला हील करू शकतो, इतरांना देखील हील करू शकतो. आता बाकीचे लोक म्हणतील की हे जर इतरांना हील करू शकत असेल तर मग मी आजपर्यंत आजार का घेऊन बसलोय? राईट. असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल की मी मग आतापर्यंत आजार घेऊन का बसलोय, मग माझी दुखणे येतं तर मी डॉक्टरांच्याकडे का जातोय? तर याचं कारण असं आहे की ही जी शक्ती आहे ही लहानपणी आपल्यामध्ये अस्तित्वात होती. खूप स्ट्रॉंगली आपण ती एक गोष्टी फील करत होतो. कशी करत होतो? बघा, आपण लहानपणी खरचटलं, खेळताना कुठेतरी धडपडलो, काय झालं तर आपल्याला जखमा व्हायच्या. खरचटलं की रक्त यायचं, बरोबर आहे. आपण लगेच धावत पळत जायचो का डॉक्टरांच्याकडे? आपण काय करायचो? फुंकर मारली, जखम साफ केली, आईने काय केली, हळद त्याच्यावर लावली, परत आपण खेळायला मोकळे. 2 ते 3 दिवसामध्ये लक्ष द्यायचं आपल्याला की ती जखम आता पूर्ण बरी होत आलेली आहे किंवा आतून हील होत चाललेली आहे. बरोबर आहे ना? ड्राय झालेले जखम. मग ही कशाबद्दल झाली बरं? आपण त्याच्याबद्दल गोळ्या खाल्ल्या होत्या का? कुठली थेरपी घेतली होती का? डॉक्टरांच्याकडे लगेच पळालं होतं का? किरकोळ जखमा आपल्या अगदी सहज म्हणजे सहज हील व्हायच्या. व्हायचे की नाही? तर ही कशामुळे हील व्हायच्या? तर आपल्या आतमध्येच ती एक रेकी सारखी एक दिव्य ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे जी हिलिंग प्रोसेस करत असते, आपल्याला सतत हील करत असते. बघा, आपण झोपल्यानंतर पण खूप वेळा थकवा आलेला असतो, आपण झोपतो, दुसऱ्या उठल्यानंतर फील कसं होतं? आपल्याला एकदम फ्रेश फील होत असतो. बरोबर आहे. माईक ऑफ करा सगळ्यांनी. एकच मिनिट.
हे कसं एकच माईक सर्वांनी ऑफ करा. कोणाचं ऑन आहे माईक? चालू होतो. एकच मिनिट. कोण आहे ऑफ? ठीक आहे, चला. तर लहानपणी काय होत होतं की ही पॉवर आपल्याकडे खूप जास्त होती, कारण आपण काय होतो की ह्या दैनंदिन जीवनापासून, दुनियादारीपासून खूप लांब होतो आपण. जबाबदारीचं टेन्शन नव्हतं, बरोबर आहे. एक नंबरमध्ये, पहिल्या नंबरमध्येच मला यायला पाहिजे होतं, इतकं बर्डन माझ्यावर नव्हतं त्यावेळेला. मला जॉब करायचा आहे, माझं करिअर घडवायचं आहे, ह्या गोष्टी आपल्या तेव्हा डोक्यात नव्हत्या, बरोबर आहे. कोणाबद्दल राग, कोणाबद्दल मत्सर किंवा कुठलेच विकार आपल्यामध्ये त्या वेळेलाच नव्हते. त्यामुळे काय झालं होती की ही जी पॉवर आपल्यामध्ये आहे, जी एक दिव्य ऊर्जा म्हणू शकतो, हिलिंग पॉवर जी म्हणू शकत होतो, ती खूप हाय ऍक्टिव्ह मध्ये होती, म्हणजे खूप जास्तपणे ऍक्टिव्ह होती. मग आता ती नाही आहे का? तर आहे ती आपल्यामध्ये, पण तितकी ऊर्जा आपण त्यातून मिळवू शकत नाही जितकी आपण लहानपणी करत होतो. मग आता काय करायला लागेल? सपोज एखाद्या आपण डॉक्टरांच्याकडे गेलो आपण, ठीक आहे, म्हणजे एखादं फ्रॅक्चर झालं आणि आपण डॉक्टरांच्याकडे गेलो, डॉक्टर काय म्हणतात? अरे कोण आहे? कोण आहे? माईक म्यूट करा प्लीज. हॅलो. एक तर मीटिंग चालू डॉक्टर आहे. काय? रेकी शिकणार आहे. कळलं का? तर डॉक्टर त्यावेळेस काय करायचे? फ्रॅक्चर झालं असेल तर त्याला फ्रॅक्चर करायचे, प्लास्टर करायचे, आणि एक 15 दिवस, 20 दिवस जशी क्रॅक असेल त्या पद्धतीने आपल्याला सांगायचे की महिना 2 महिने बेड रेस्ट घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे का. त्याबद्दल सोबत काही औषध दिलेत ते रोजच्या रोज खायचेत, रोजच्या रोज काही प्रॅक्टिसेस दिले असतील तर त्या गोष्टी करायचेत, आणि पूर्ण बेड रेस्ट घ्यायची आहे मला 1 महिना, बरोबर आहे, असं सांगतात ना डॉक्टर. मग 1 महिन्यानंतर आपण जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातो त्यावेळेला काय होतं? डॉक्टर पुन्हा चेक करतात, आणि ती जखम किंवा ते आपण म्हणतो ना आपलं बोन्स पूर्ण भरून गेलेलं असतं. हे कशामुळे होतंय? आपण रोज गेलो होतो डॉक्टरांच्याकडे, प्लीज बघा कुठपर्यंत आले बघा, कुठपर्यंत आले बघा, नाही. 1 महिना आपण बेड रेस्ट गेली म्हणजे काय दिले? पूर्ण शरीराला आपण काय केलेलं आहे? पूर्णपणे आराम दिलेला आहे. म्हणजे शरीर माझं पूर्ण ज्या वेळेला शांत अवस्थेत असतं, काम असतं, त्यावेळेला मला काय होतं? ही जी ऊर्जा आतमध्ये आहे ती मला हील करायला चालू करत असते. माझे जे काही आजार असतील, माझे जे काही स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, जर मी रिलॅक्स मोडवर गेलो तर मला ते आतून हील करत असते. ती एक एनर्जी आहे ते, बरोबर आहे. मग जर विचार करा, मी जर माझ्या एका स्पेसिफिक टाइमसाठी किंवा एक अर्ध्या तासासाठी, 1 तासासाठी मी रोज जर त्या रेस्टवर गेलो, एका डीप स्टेटमध्ये जर मी स्वतःला नेलं, किंवा ही जी ऊर्जा आपण म्हणतोय रेकी रेकी दिव्य ऊर्जा, ती जर मी ऍक्टिव्हेट करू शकलो माझ्यामध्ये पुन्हा एकदा, तर कुठली निगेटिव्हिटी, कुठले आजार माझ्या आजूबाजूला फिरकणार आहेत का? अजिबात नाही, बरोबर आहे ना. तर कुठलेही आजार माझ्या आजूबाजूला देखील फिरकणार नाहीत. मग ही रेकी आपल्याला काय करायचं आहे? इथून पुढे 5 दिवस हे शिकायचं आहे की ही रेकी किंवा याच्याद्वारे मी कसे माझे आजार हील करणार आहे, कसे मी इतरांना देखील हील करू शकतो, किंवा मी कसं या गोष्टीमधून काही लोकांना वाटत असेल मला यात करिअर करायचंय, तर मी याच्यातून करिअर कसं करू शकतो, मी माझं मानसिक स्वास्थ्य कसं मिळवू शकतो, माझं फिजिकली आरोग्य मी कसं मिळवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढचे 5 दिवस करायचे आहेत. याच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत ज्या आपल्या डेली लाईफमध्ये आपले गोल अचीव करण्यासाठी, आपले ड्रीम्स अचीव करण्यासाठी देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत फूड कसं चार्ज करायचं आहे, वॉटर कसं चार्ज करायचं, जेणेकरून माझे घरचे जे आहार ते घेणार आहेत, ग्रहण करणार आहेत, त्या व्यक्तींना देखील एक उत्तम आरोग्य मिळावं. त्या गोष्टी आता आपण काय करणार? पुढचे 5 दिवस शिकणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने 100% आपली प्रेझेंटी इथं ठेवायचे आहेत. 100% आपलं कॉन्सन्ट्रेशन इथं द्यायचं आहे. बघा, आज तुम्ही जर 10 विचार घेऊन जर डोक्यात इथे बसलेला आहात, तर तुमच्या खूप सारे पार्ट स्किप होणार आहे डोक्यामध्ये.
व्हिडिओचे रेकॉर्डिंग मिळतील, ठीक आहे. पण त्या गोष्टीपेक्षा आता जे तुम्ही ही सिच्युएशन मध्ये समोर आहात ती खूप वेगळी असते. खूप व्हायब्रेशन्स असतात या गोष्टीमध्ये की जी मी लाईव्ह आता सेशन अटेंड करत असतो. तो गोष्टी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये नाही मिळणार रेकॉर्डिंग बघण्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, जिथं आता तुम्ही आहात 100% तुमचं द्यायचं आहे. बरेचसे व्हिडिओ ऑफ आहेत. मी प्रत्येकांना तेच रिक्वेस्ट करतोय की ज्यांना शक्य आहे अगदी त्यांनी प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. काहीही लाजायची गोष्ट नाही. माझं बॅकग्राऊंड खराब आहे, माझ्या घरी लाईट नाही, काहीही अडचण नाही. इथं कोणीही तुम्हाला पर्सनली बघायला येणार आहे आणि नंतर विचारायला येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. ओके. नाही दिसत आहे. सगळ्यात पहिला हा बंद पण करू शकतो ना. पीपीटी शेअर करतोय. बेनिफिट्स ऑफ लर्न रेकी, म्हणजे रेकी शिकण्याचे फायदे काय आहेत. सुरुवात आपण इथूनच करूया. कारण मला जर माहीत नसेल मी जी शिकतोय ती मॉडॅलिटीज मला पुढे कुठे घेऊन जाणार आहे, तर मे बी अर्ध्या तासामध्येच तुम्ही बोर होऊन जाल. तुमची जी एक्साइटमेंट आहे की म्हणजे रेकी म्हणजे मला नेमकं काय मिळणार आहे, तर त्या गोष्टी जर आपण आधीच बघितल्या तर तुमची एक्साइटमेंट ही शेवटपर्यंत अगदी 5 दिवसापर्यंत नक्कीच राहणार आहे. ठीक आहे. सो अट्युनमेंट हा रेकीचा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपले जे 7 चक्र आहेत ते चक्र पैकी काही चक्र आपण ऍक्टिव्हेट करत असतो शक्तिपाताद्वारे. तो तुमचा तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी घेतला जातो अट्युनमेंट. हे अट्युनमेंट करणं खूप गरजेचं असतं. अट्युनमेंट झाल्यानंतर तुमच्यामध्ये ऊर्जेचा फ्लो आत्तापेक्षा 10 ते 15 20 मिनिट 20% जास्त वाढतो. त्याच्यानंतर जे काही ब्लॉकेजेस असतील आपल्या या चक्रांमध्ये ते चक्र प्युअर व्हायला चालू होतात. आणि तुमच्यामध्ये जी आपण रेकीची एनर्जी जी आपण फील करणार आहोत किंवा जी आपल्या हिलिंगसाठी जी वापरणार आहोत ती रेकीचा फ्लो आहे तो या चक्राच्या माध्यमातून खूप फास्ट वाढायला लागतो. फील मोर एनर्जेटिक. ही प्रॅक्टिस जर तुम्ही रोज सकाळी तुमच्या रोजच्या कामात बाहेर पडण्या अगोदर जर करून बाहेर पडलात तर तुमचा अखंड दिवस हा पूर्ण एनर्जेटिक जातो. पॉझिटिव्हिटी खूप जास्त राहते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढतो खूप जास्त. मोर हॅपी अँड हेल्दी लाईफ, म्हणजे कामाशिवाय देखील आनंदी राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं नाही त्या त्यानंतर कवच्या हेल्दी लाईफ पाळण्यात म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येकाला इथं फिजिकली तरी इलनेस, जसं मगाशी मी म्हटलं की जर ही रेकी मी माझ्या याच्यामध्ये जर मी फोकस केला रेकीवर तर मी काय होणार आहे, माझ्या आजारातून किंवा जे काही छोटे मोठे आजार असतील ते सगळ्या गोष्टी माझ्या हळूहळू रिकवर व्हायला लागतात या गोष्टी. नंतर बिकम हिलर अँड अर्न मनी, म्हणजे तुम्ही एक, जसं मी आज हिलर म्हणून काम करतो, लेक्चरर म्हणून काम करतो, ॲज अ ग्रँड मास्टर आहे, अटुनमेंट मी स्वतः देऊ शकतो. तर तुम्ही एक हिलर म्हणून देखील काम करू शकता. तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत किंवा तुमचे घरचे लोक आहेत किंवा प्रोफेशनल लेवलला जेव्हा चालू करतात त्यावेळी तुम्हाला देखील अशा काही गोष्टी समोर येतात की मला या गोष्टीबद्दल हिलिंग हवं आहे, मला त्या गोष्टीबद्दल हिलिंग हवं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही देखील हील करू शकता. एक हिलर प्रोफेशनल म्हणून बनवू शकता आणि त्यातून तुम्ही आर्थिक उत्पन्न तुमचं देखील चालू करू शकता. त्यानंतर हील युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. मग अशीच म्हटलं की तुमचे फॅमिली फ्रेंड्स या सगळ्या लोकांना तुम्ही हिलिंग देऊ शकता. इथपर्यंत आलं लक्षात. तर हे फायदे आहेत रेकी शिकण्याचे. तर आता रेकीची हिस्ट्री म्हणजे नेमकी काय आहे बघूया आपण. हे जे इमेज सर्वांना दिसते का याच्यामध्ये? हो. हे आहेत डॉक्टर मॅकाओ उसोई. हे एक जॅपनीज एक आध्यात्मिक गुरु होते, टीचर होते. तर
PhD केली त्यांनी अध्यात्मामध्ये, आणि ते एका स्कूलमध्ये लेक्चरर म्हणून जात होते अध्यात्मासाठी. तर जसं जीजस क्राइस्ट बद्दल ते सांगायचे की ते लोकांना नुसतं डोक्यावर हात ठेवला तरी ते हील व्हायचे, बघितलं तरी हील व्हायचे लोक. तर एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला की जर ते येशू ख्रिस्त एक ह्युमन बॉडी आहे, ठीक आहे, आणि ते जर ते दुसऱ्यांना हील करू शकत असतील, तर आपण पण एक ह्युमन आहोत, मग आपण स्वतःला हील का नाही करू शकत, इतरांना का हील करू शकत नाही. तर तो एक लहान मुलाचा प्रश्न होता. पण मकाऊ उसोई डॉक्टर सरांनी काय केलं, तो खूप अतिशय डीपली थॉट घेतला तो, की बोलण्यात तर तथ्य होतं, आपण पण ॲज अ ह्युमन आहे, पण आपण ह्या गोष्टी, आपल्या शक्ती ह्या गोष्टी का नाही आहेत आपल्यामध्ये. तर त्यांनी या गोष्टीवर अभ्यास सुरू केला. खूप अभ्यास केल्यानंतर देखील त्यांना काहीही रेफरन्सेस मिळाले नाहीत. त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुम्ही भारतामध्ये जाऊ शकता, आणि भारतामध्ये तुम्हाला या गोष्टीची 100% खूप पूर्वी प्राचीन काळापासून या विद्या चालत आलेल्या आहेत, आणि तुम्हाला 100% तिथं रेफरन्स काही ना काहीतरी भेटेल. तर डॉक्टर त्या रेफरन्सने भारतामध्ये आले. तर भारतामध्ये तिबेटला गेले. तिबेटमध्ये ती एक बौद्ध लोकांची दीक्षा असते, किंवा बौद्ध लोकांची एक शिक्षा आहे तिथे. तर तिथे देखील त्यांना अशा काही गोष्टी लक्षात आल्या की गौतम बुद्धांचं जे लोटस सूत्रा म्हणून जे ग्रंथ होता, त्याचं त्यांनी अध्ययन केलं. त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की पूर्वी जे भिक्षुक लोक होती किंवा कुठलीही साधू संत, त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी जंगलातून प्रवास करायला लागायचा, किंवा खूप वेळा ते आजारी पडायचे, पण वैद्याकडे कधी फारसं जाणं वगैरे असे रेफरन्सेस त्याच्यामध्ये नव्हते. तर मग अशी कुठली गोष्ट होती की ते अगदी स्वतःला संरक्षण देत होते, किंवा स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवत होते, किंवा आजारातून स्वतःला बरे करू शकत होते. तर त्यांना स्पर्श चिकित्सा म्हणजे ही आपल्या पुराण काळापासून चालत आलेली एक विद्या होती. स्पर्श चिकित्सा म्हणजे काय, आपल्या हाताच्या स्पर्शाने आपण लोकांना हील करू शकत होतो त्या काळी. अशी विद्येचा अभ्यास देखील त्यांनी आपल्या भारतामध्ये येऊन केला, आणि पुन्हा आपल्या देशामध्ये ते परत गेले. आता ह्या विद्येचं जे काही अध्ययन त्यांनी केलं होतं, ते तर मला ऍक्टिव्हेट केलं पाहिजे, माझ्या शरीरामध्ये त्याला जागृती केली पाहिजे, किंवा ते जे काही मी आज शिकलेलो आहे ती शक्ती माझ्यामध्ये यायला पाहिजे. यासाठी त्यांनी काय केलं की जवळच त्यांचा एक मोठा पर्वत होता, त्या पर्वतावर जाऊन त्यांनी 21 दिवस तपश्चर्या करायचं ठरवलं. तर त्या 21 दिवसामध्ये त्यांनी जाताना त्यांच्या मित्राला सांगितलं की मी जाताना 21 खडे घेऊन जात आहे, कारण तेव्हा घड्याळ किंवा कॅलेंडर वगैरे अशा गोष्टी असाव्यात असं माझ्या तरी त्याच्यामध्ये नव्हतं. ठीक आहे, मग 21 दिवस त्यांनी त्यांना सांगितलं की मी असं असं विद्येसाठी एका साधनेसाठी चाललेलो आहे, आणि आलो तर ठीक आहे, नाही आलो तर समजून जायचं सगळ्या गोष्टी. मग 21 दिवस 21 खडे घेऊन ते त्या पर्वतावर गेले. पहिला दिवस गेला, तसा पहिला खडा टाकला बाजूला. दुसरा, तिसरा, चौथा दिवस असं करत करत 20व्या दिवसापर्यंत ते पोचले. विना अन्न पाण्याचा तो पूर्ण कडक साधना होती. 20व्या दिवशी देखील त्यांना कुठल्याच गोष्टीची प्रचिती आली नाही, किंवा साक्षात्कार झाला नाही. अशा घडीला कुणीही नाराज होणं हे साहजिक होतं. शेवटचा एक दिवस आहे, चान्स घेऊन बघूया असं विचार करून त्यांनी 21वा दिवस देखील पूर्ण केला. 21व्या दिवशी थोडंसं मन खिन्न होतं की एवढं कडक तपश्चर्या करून देखील आपल्याकडून आता म्हणजे आपल्याला त्यात काहीच अनुभव आलेले नाही आहेत, आणि माझं शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टीचं काय होईल. अशा विचारात ते उठले. थोडंसं चक्कर आल्यासारखं त्यांना झालं, आणि त्यांच्या थर्ड आयवर एक प्रखर प्रकाश त्यांना जाणवला, आणि ते थोडेसे अनकॉन्शियस होऊन पडले. काही मिनिटांनंतर जागे झाले. काहीतरी घडलं होतं या गोष्टीची त्यांना जाणीव होती, पण दिसत तर काहीच नव्हते चेंजेस. मग अशा वेळेला काय करायचं, ते चालत चालत खाली चालले, विचारात होते, पायाला ठेस लागली. साहजिक कुणीही आपण काय करतो की घट्ट, जिथं लागलेलं आहे तिथं आपण घट्ट पकडतो, बरोबर आहे का. आणि काही वेळाने त्यांनी ते ब्लड हो येत होतं ते पुसले, आणि पुन्हा चालायला लागले. खाली उभारून त्यांच्या लक्षात आलं की काहीच मिनिटामध्ये आपली जखम वाळलेली आहे, म्हणजे जिथं खूप रक्त
जायला हवं होतं किंवा ती जखम जशी तशी राहायला हवी होती ती वाढली, म्हणजे पूर्ण भरत आलेली आहे. काहीतरी झालं होतं या गोष्टीची कल्पना होती, पण काय झालं हेच देखील माहित नव्हतं. मग खूप भूक लागली होती. जाता जाता एके ठिकाणी कार्यक्रम होता, तर तिथं ते जेवायला थांबले. तर जेवता जेवता त्यांच्या लक्षात आलं की एक मुलगी खूप जास्त रडते. त्यांनी त्याच्या आई वडिलांना विचारले की मुलीला काय झालं, काय रडते. त्यांनी सांगितलं की दातात दुखतंय, तिच्या दाढदुखीमुळे ती खूप रडायला लागली आहे. त्यांनी फक्त एक कुतूहल म्हणून त्या मुलीला जवळ घेतलं आणि हात लावून बघितलं, बघू कुठं दुखतंय. आणि 1-2 मिनिटं बघून ते आपापल्या कार्यक्रम उरकून जेवणाचा ते निघायला लागले. जाताना त्यांच्या लक्षात आलं की ती मुलगी आता पूर्वीसारखी हसत खेळत आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. मग काय झालं अशा गोष्टी की त्यांच्या लक्षात आलं, मी तर फक्त हात लावला होता आणि ती आता एकदम बरी झालेलं आहे, म्हणजे आता नक्की काहीतरी झालेलं आहे. ते घरी गेले, त्याच्या मित्राला भेटले. मित्राच्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की मित्र खूप दुर्धर आजारानं ग्रासलेला आहे. त्यांनी त्याला सांगितलं की मला असं काहीतरी मिळालंय, पण मला माहिती नाही. मी असं असं केलं, माझ्या हाताला लागलं होतं, ब्लड थांबलं, मी त्या मुलीला बघायला गेलो, तिथं दुखणं थांबलं आणि मी तुला हिलिंग द्यायला चालू करतो. त्यांनी त्या मित्राला काही दिवस हिलिंग द्यायला चालू केलं आणि ते बरं व्हायला लागले. हळूहळू यांची ख्याती खूप पसरली. लोक यायला लागले हिलिंग करायला त्यांना स्वतःला. हिलिंग करायचे, निघून जायचे. परत काही दिवसानं परत रिटर्न यायचे. हे थोडेसे टेन्शनमध्ये आले की लोक जातायत आनंदाने, परत तेच आजार घेऊन येत आहे, परत तेच दुखणं घेऊन येत आहेत. मग त्यांनी काय केले की लक्षात आलं त्यांचे की मी हे देतोय ते फ्री ऑफ चार्ज म्हणून देतोय, माझी प्रॅक्टिस म्हणून देतोय. काहीतरी एक्सचेंज त्याला घेतलं पाहिजे, काहीतरी एनर्जी एक्सचेंज घेतलं पाहिजे त्याचं, जेणेकरून चीज होईल. आणि जेव्हा त्यांनी त्याची एक नॉमिनल काही फीस घ्यायला चालू केले, तर त्या वेळेपासून त्यांच्या लक्षात आले की लोक परमनंटली हील व्हायला चालू झालेले आहेत. तर रेकीचा पहिला नियम काय आहे की कुठलीही हिलिंग आपण एखाद्या व्यक्तीला देणार आहोत, तर त्याचं एनर्जी एक्सचेंज हे घेणं खूप गरजेचं आहे. ते कुठल्याही म्हणजे कुठल्याही गोष्टींमध्ये असू शकतं. मग ते पैशाच्या स्वरूपात असेल किंवा कुठल्याही एखादं तुमच्यासाठी त्यानं श्रमदान करावं किंवा एखादा कप चहा देखील करून दिला तरी ते आपलं एनर्जी एक्सचेंजच होऊ शकतं. ते कुठल्याही माध्यमातून आपण एनर्जी एक्सचेंज हे घेणं गरजेचं असतं त्या व्यक्तीकडून. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं रेकी जपानमध्ये वाढायला लागली. एक ख्याती घेऊन अमेरिकेतले पण मॅडम टकाटा म्हणून होत्या. त्यांना एक कॅन्सर सारखा आजार झाला होता. त्यांनी त्यांचं नाव ऐकून तिथं जपानमध्ये त्या येऊन राहिल्या. त्यांच्याकडून हिलिंग करून ते पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्या बऱ्या झाल्यावर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की मला देखील ही विद्या शिकून माझ्या गावामध्ये मला ही मोठी करायची आहे. तर त्या होत्या जगातल्या पहिल्या लेडी ग्रँड मास्टर रेकीच्या. तर त्यांनी काय केलं, ही विद्या शिकले, अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमधून संपूर्ण जगभर होऊन आज भारतामध्ये आपल्याला आलेले. बघा, आपल्या भारतातलीच विद्या जी लुप्त झालेली आहे, आपल्या भारतीय लोकांनाच ह्या गोष्टीबद्दल माहिती नाहीये. एक बाहेरचे व्यक्ती आले, त्यांनी याचं अध्ययन करून मग ती जगभर प्रसरल्यानंतर आपल्याकडे आता ही प्रचलित व्हायला लागलेले आहे. म्हणजे आपलं अध्यात्म किती स्ट्रॉंग आहे. कारण साहजिक आहे, आपलं सनातनमध्ये ज्या काही ग्रंथ आहेत आजपर्यंतचे, त्या ग्रंथाच्या माध्यमातून ही विद्या बाहेर पडलेली आहे. आता ही ग्रंथाचा जर रेफरन्स कसा लागला, तर बघा, आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आपल्या ग्रंथामध्ये, पुराणामध्ये, की 7 चक्र असतात आपले, हो की नाही? तर रेकी देखील काय करते, 7 चक्रांवरच काम करत असते. 7 चक्राच्या माध्यमातून आपली ही रेकी काम करत असते. ज्यावेळेस आपण रेकी कॉल करतो, त्यावेळी आपण काय करत असतो की आपल्या सहस्त्रार चक्रातून आपल्या संपूर्ण 7 चक्रांमध्ये ही ऊर्जा घेत असतो. त्या ऊर्जेमधून आपले चक्र देखील ऍक्टिव्हेट होत असतात. त्यानंतर जसं चक्र ऍक्टिव्हेट होत जाईल तसं आपला ऑरा देखील स्ट्रॉंग होत असतो. आता चक्र म्हणजे काय, ऑरा म्हणजे काय आणि हिलिंग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडण्यासारख्या गोष्टी आहेत या, पण थोडं थोडं मी सांगत पुढे जातोय. ठीक आहे. तर रेकी ही पूर्णतः एनर्जीची संबंधित आहे. रेकी ही प्रत्येक गोष्टीसाठी आपण यूज करू शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे काय, तर
मी प्रत्येक व्यक्तीला हिलिंग देऊ शकतो माझ्या हाताच्या माध्यमातून. त्या माझ्या हाताच्या माध्यमातून ही शक्ती हील होणार. जसं स्पर्श चिकित्सा मी सांगितली, तर स्पर्श चिकित्सा म्हणजे काय, की मी रेकीला जेव्हा आवाहन करत असतो माझ्या 7 चक्रांमधून, तेव्हा ती 7 चक्रांमधून होऊन माझ्या 2 तळ हातांमध्ये येत असते. आणि ह्या 2 तळ हातांमधून ती एनर्जी समोरच्या व्यक्तीला, समोरच्या वस्तूला किंवा ज्या गोष्टीला आपण हिलिंग देणार आहोत त्या गोष्टीला आपण हिलिंग देत असतो आपल्या ह्या ऊर्जेच्या माध्यमातून. इंटरेस्टिंग वाटतंय ना? बघा, आपल्याकडं ही एनर्जी आहे आणि आपल्याला माहितीच नाहीये की इतकी मिरॅकल आपण या गोष्टीतून करू शकतो, किंवा एक जादूच म्हणू शकतो ना, जादूच आपण करू शकतो या गोष्टीतून. म्हणतो ना आपण, जादू नसतं, मिरॅकल, चमत्कार नसतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पुढच्या 5 दिवसात लक्षात येणार आहेत तुम्हाला, की चमत्कार असतात का. बघ, अचानक जी गोष्ट आपल्याला एक्सपेक्टेड नाही ती घडली तर चमत्कार, बरोबर आहे का. मग मला माहितीच नाही माझ्या हातामध्ये एक दिव्य ऊर्जा, आणि ती जर तुम्हाला जाणवायला लागली तर तो तुमच्यासाठी चमत्कारच असणार आहे, हो की नाही. तर आपल्या हाताच्या माध्यमातून आपण काय करत असतो, समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या वस्तूला किंवा आपले जे काही चॅलेंजेस लाईफमध्ये येत असतील, चॅलेंजेस म्हणतोय मी, प्रॉब्लेम म्हणत नाही, कारण शब्दावर देखील खूप साऱ्या गोष्टी आपले डिपेंड करत असतात. आपण काय शब्द बोलत असतो आणि ते कसे मॅनिफेस्ट होत असतात हे पण पुढे बघणारच आहोत. पण जे काही आपले चॅलेंजेस असतील लाईफमध्ये ते आपण काय करत असतो, आपल्या दोन्ही तळ हाताच्या माध्यमातून हिलिंग करत असतो, त्या गोष्टीला रिपेअर करत असतो किंवा नवीन चार्ज करत असतो. ठीक आहे. तर हा खेळ सगळा एनर्जीचाच आहे. एनर्जीचा नियम काय आहे, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कॅनॉट बी क्रिएट. म्हणजे एनर्जी आपण उत्पन्न करू शकत नाही आणि एनर्जी ही आपण डिस्ट्रॉय देखील करू शकत नाही. ब्रह्मांडामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात एनर्जी उपलब्ध आहे. आता एनर्जी एक्सचेंज होते हे कसं सांगू शकतो, तर मी आताच म्हटलं की माझ्या हाताच्या द्वारे मी दुसऱ्या व्यक्तीला एनर्जी देतोय, बरोबर आहे. एक लहान मुलाचं आपण उदाहरण घेऊया. आपण खूप स्ट्रेसमध्ये आहोत, ठीक आहे, समजून जा की आपण खूप स्ट्रेसमध्ये आहोत, एखादं टेन्शन आहे आणि मी त्या टेन्शनमध्ये बसलेलो आहोत, आणि एक समोर एक लहान बाळ येतंय, तुमच्याकडे बघून हसलं, काय होईल तुमच्या चेहऱ्यावर, बरोबर काय म्हणतात ते, हसू येणार 100%. बघे निरागस हास्य असते, त्याला बघितलं देखील आपण चार्ज होतो किंवा आपलं टेन्शन विसरून जातो. त्या बाळाने जर आपल्याला स्पर्श केला, आपल्या हाताला जर तो स्पर्श झाला, तर किती पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यामध्ये येतात, व्हायब्रेशन्स किती जास्त येतात, काय येतात, तर हे एनर्जी एक्सचेंज आहे. बाळामध्ये काय आहे की आपल्यासारखे विकार नाही आहेत, त्याला राग नाही आहे, लोभ नाही आहे, मोह नाही आहे, मस्तर नाही, कुठल्याच गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहेत, द्वेष नाही आहे कोणाबद्दल, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे त्याची एनर्जी काय आहे, हाय लेवल आहे, खूप हाय लेवल आहे. म्हणून म्हणतात ना की जेव्हा स्ट्रेस जाणवायला आपल्याला खूप जास्त, तेव्हा लहान बाळाशी 5-10 मिनिटं घालवावी, त्याच्यासोबत टाइम, त्याच्यासोबत खेळावं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजेच काय, एनर्जी एक्सचेंज झाली आपली, बरोबर आहे. एखाद्या टेन्शन मध्ये आपण जाऊन मंदिरामध्ये जाऊन बसलो, 10 मिनिटं जरी एक फेरी 5 फेऱ्या जर मारून आपण ज्यावेळेस समोर गाभाऱ्यात बसतो त्यावेळी आपल्याला पॉझिटिव्ह व्हायला लागतं. म्हणजेच काय, तिथली एनर्जी आपल्याकडे एक्सचेंज झालेली आहे, माझ्यामध्ये आलेली आहे आणि मी पॉझिटिव्ह झालेलो आहे. होतं ना असं, खूप वेळ लोक जात असतील, ज्यावेळी मला टेन्शन आलं, आपापल्या देवाला जात असतील किंवा आपल्या आपल्या समाधी स्थळामध्ये जात असतील कुठेही, अशा गोष्टी होतात ना सगळ्यांशी. तर हे काय आहे की एनर्जी एक्सचेंज आहे. एनर्जी ही सतत एक्सचेंज होत असते, या माध्यमातून त्या माध्यमातून, त्या माध्यमातून या माध्यमातून. तर रेकी ही काय करत असते, आपल्या हस्तस्पर्शाद्वारे, हस्तचिकित्सेद्वारे काय करत असते, आपले मानसिक, शारीरिक, भौतिक कुठलेही आजार असतील, आर्थिक, त्या सगळ्या गोष्टींवर ही प्रभावपणे रूट कॉजवर काम करत असते. रूट कॉज म्हणजे काय, तर अगदी मुळापासून. जसं औषधं काय करत असतात, मी आज एखादी गोळी खाल्ली, मला ताप आलाय, डोकं दुखायलंय, टेम्पररी ते झालंय, परत उद्भवणार नाही आहे का, उद्भवणार आहे, बरोबर आहे का. रेकी ही काय करत असते, तुमच्या रूट कॉजवर, अगदी मुळापासून सगळ्या गोष्टी हील करत असते. त्यामुळं रेकी ही आत्ताची सगळ्यात पॉवरफुल मॉडेलिटीज मानली जाते. इथपर्यंत लक्षात आलं.
आता रेकीच्या द्वारे आपण खूप साऱ्या गोष्टी हील करू शकतो. म्हणजे आपले काही आजार असतील ते हील करतो आपण. सपोज माझं एखादं गॅजेट खराब झालंय, जसं माझा टीव्ही पाठीमागे दिसतोय किंवा मोबाईल माझं काही होत असेल, तात्पुरतं मी त्याला एनर्जी देऊन ऍक्टिव्हेट करू शकतो. ठीक आहे. माझं ऑफिस आहे, बाबा मला माझ्या ऑफिसमध्ये खूप निगेटिव्हिटी वाटते, मी तिथं पॉझिटिव्ह वातावरण करू शकतो. माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, माझ्या घरावर निगेटिव्हिटी जाणवते, तिथं मी पॉझिटिव्हिटी करू शकतो माझ्या ह्या ऊर्जेद्वारे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला जसं पुढे जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की रेकी ही जवळपास आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर काम करत असते. रेकीद्वारे मी माझं अन्न चार्ज करतो, ज्याच्यामध्ये ते चवीमध्ये देखील खूप फरक पडतो. पाणी मी चार्ज केलं, पाण्यामध्ये देखील खूप सारा फरक पडतो. प्रत्येकाचं आरोग्य त्याच्यातून मेंटेन होतं छान. म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये रेकी काय करते, अगदी डीपली हील करत असते आपल्याला. ठीक आहे, लक्षात आलं. आता रेकीचं एक्सपिरियन्स करायच्या आधी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. नोटबुक आहे सगळ्यांच्याकडे. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे ना, त्या प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा प्लीज. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. तुमच्यासाठीच चाललेल्या आहे सगळ्या गोष्टी. ज्यांना शक्य वाटते त्या प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. तुमच्यासाठी आहेत सगळ्या गोष्टी या. कारण प्रॅक्टिकल सेशन पण याच्यातून होणार आहेत. मला देखील कळलं पाहिजे की तुम्ही करताय किंवा कसा प्रॉब्लेम किती प्रॉपर करताय, किती काही चुका होतात का. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी ऑन करा व्हिडिओज. चला, नो नोटबुक आणि पेन घ्या सोबत. आता प्रत्येकाने काय करायचंय, तर एक 10, 5, 15 जे काही असेल, जे तुमचे असे काही व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यामध्ये की ज्यांचा तुम्हाला खूप राग आहे, मला त्याची बोलायची इच्छा नाही, तो माझ्या डोक्यातच जातो नाव काढलं तरी, मला त्याचं तोंड देखील बघायची इच्छा नाहीये. असे काही लोक असतील ना आपल्या आयुष्यात, ज्याने आपल्याला दगा दिलाय, काही असेल, फसवलं असेल, व्यवहारात फसवलं असेल, पार्टनरशिप मध्ये दगा दिला असेल, माझा लाईफ पार्टनर असेल, त्यानं मला चीट केलं असेल. आहेत ना असे काही रिलेशन्स. त्या लोकांची नावं लिहायची, नावं वाचायला लावणार नाहीये, तुमच्यासाठी आहेत ती लिहून घ्यायची ती नावं सगळ्यांनी. चला 2 मिनिट देतो. जेवढी तुमच्या अशी काही आहेत लिस्टमध्ये नावं, त्यांनी ती लिहून काढा पटापट. खूप छान प्रॅक्टिकल करणार आहोत आपण आता. नावं वाचायला नाही लावणार आहेत, त्यामुळे ते तुमच्या सोबतच असतील, नावं तुमच्यापर्यंतच असतील, रिव्हील करायची नाही आहेत आपल्याला. फक्त आपल्याला ते एक प्रॅक्टिकल करायचं आहे, त्यासाठी ती नावं आपल्याला खूप महत्वाची आहेत. लिहून घ्या, सर्वांनी करायचं, सर्वांनी करायचं. आणि मी नंतर मला सांगायचं की किती पॉवरफुल होतं या सगळ्या गोष्टी. व्हिडिओ ऑन करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. हेल्थ प्रॉब्लेम फॉर मेंटल पीस, एनर्जी, सगळ्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणार आहेत तुम्हाला रेकीमध्ये. हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत, मेंटल पीस मिळणार आहे, कॉन्सन्ट्रेशन येणार आहे, कॉन्फिडन्स वाढणार आहे, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत आपल्याकडे, भरभरून देणार ब्रह्मांड आपल्याला. चला पटापट लिहायचं सर्वांनी, काहीही हेजिटेशन ठेवायचं नाही आहे. जे आहे ते आहे. मला तो व्यक्ती आवडत नाही आहे, मला त्या व्यक्तीचं तोंड नाही बघायचं, माझं भांडण झालंय त्या व्यक्तीबरोबर. चला, बरेच जण निवांत बसलेत, लिहून काढायचंय सगळ्यांनी. तर मेंटल पीस लिहिलंय ना, ते मेंटल पीस साठी करायचंय, लिहून काढायचं फास्ट. फक्त आकडे विचारेल, नावं नाही.
झाला का लिहून बऱ्यापैकी? चला, कोण कोण आहेत? राखी मॅडम आहेत, अर्चना मॅडम आहेत, वैष्णवी मॅडम आहेत, प्राची मॅडम आहेत, ज्ञानेश्वर, स्मिता मॅडम, ममता मॅडम, निलेश सर, जितेंद्र सर, तुषार सर, शदुल्ला सर आहेत, मंदा मॅडम आहेत. चला, एक 5-6 लोकांनी सांगायचं आहे किती आकडा आहे. आकडा सांगा, फक्त नाव आहे नका सांगू. बोला पटपट, माईक ऑफ करा. सर 4-5. 4 आहेत. कोणाचे? अर्चना. यशोदा मॅडम, 2. अर्चना मॅडम. ओके, 2. 5 आहेत सर, 5. 5. 5 आहेत. 5 आहेत. चव्हाण. 5. ओके, अजून कोणाचे? 2 आहे. माझे 5 आहेत सर. 5 आहेत. 5 पेक्षा जास्त कोणाचे? 5 आहेत. सगळ्यांनी ऑनेस्टली केलेलं आहे का? हो ठीक आहे, सर. सांगतो आपण केलेलं आहे ना? यस एकही नाही. यस कोण यस. हे? हो हो. CPH247074. छान छान, एकही नाही. तर आता मी एक पीपीटी तुम्हाला शेअर करेन, त्याच्यावरून तुम्हाला मला काय सांगायचं हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. काय दिसते इथं तुम्हाला? 2 ग्लास आहेत सर. 2 ग्लास आहेत, बरोबर आहे. एकामध्ये काय आहे? क्लीन वॉटर आहे. एकामध्ये काय आहे? कानडा पाणी. ठीक आहे. तर मला, मी जर हे पाणी यात अर्धा ग्लास ओतला तर हे पाणी स्वच्छ होणार आहे का? नाही होणार, राईट. मला काय करावं लागेल? हे पाणी सगळं काढण्यासाठी याच्यात सतत पाणी ओततच राहावं लागेल. जोपर्यंत हे गढूळ पाणी जात नाही तोपर्यंत मला काय करायला लागणार आहे? त्यात ओतत राहायला लागणार आहे सतत पाणी, बरोबर आहे. ज्यावेळेस हे सगळं पाणी निघून जाईल त्यावेळेला मला काय होणार आहे? याच्यामध्ये हे सेम क्लीन वॉटर मला त्याच्यामध्ये मिळणार आहे, बरोबर आहे ना? याच्यावरून मला काय सांगायचंय की आता आपण जी काही नावे लिहिलेली आहेत, बरोबर आहे का, त्यांचं नाव जरी घेतलं तरी काय होतं? माझा मूड स्विंग होतो, मला राग येतो, बरोबर आहे. माझी चिडचिड होते, स्ट्रेस येतो मला खूप जास्त. मला नकोय त्याची आठवणी, मला त्याचा चेहरा पण बघायचा नाहीये, त्याचं नाव देखील काढू नको. खूप वेळा असं होतं की नाही? हो सर. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींना आपल्यामध्ये काय होतंय? तर निगेटिव्ह ब्लॉकेजेस आपल्या बॉडीमध्ये तयार व्हायला लागतात. निगेटिव्ह ब्लॉकेजेस, जसं मी मगाशी गढूळ पाणीच दाखवलं तसं आपल्या शरीरमध्ये काय होतं की बॅड एनर्जीज क्रिएट व्हायला लागतात, ब्लॉकेजेस क्रिएट व्हायला लागतात. निगेटिव्ह थॉट्स असल्यामुळं, निगेटिव्हिटी किंवा खूप जास्त राग, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी विकार आहेत ना, तर या विकार आपल्या शरीरामध्ये जितके जास्त तितकी आपली एनर्जी खराब होत जाते. मग एनर्जी खराब झाल्यामुळे काय होतंय की माझे 7 चक्र बिघडलेत, माझा ऑरा बिघडलेला असतो. मग खूप साऱ्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो, निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतो. मग आपण विचार करतो की यार माझ्या आयुष्यात अशा गोष्टी का व्हायला लागल्यात? मी तर कुणाचंच वाईट केलेलं नाही आहे आणि माझ्याच नशिबाला अशा का गोष्टी आल्यात? मीच का कम नशीब आहे? मीच परमती आहे. खूप साऱ्या गोष्टी आपण स्वतःला दोष देत असतो, बरोबर आहे का? या व्यक्तीचा मी रागेराग केला, त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? तो त्याचं आयुष्य खूप छान जगतोय की नाही? त्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही, फरक आपल्या आयुष्यात पडायला लागला. मग मला काय केलं पाहिजे की ह्या व्यक्तीला क्षमा केलं पाहिजे. क्षमा मी कसं करणार आहे? खूप अवघड गोष्ट आहे. मान्य आहे मला की खूप चीट केलंय तुम्हाला त्यांनी, खूप त्रास झालाय तुम्हाला त्याच्याबद्दल, खूप रिलेशन्स खूप स्ट्रॉंग होती, मी एवढा विश्वास ठेवलेला, त्यांना असं नाही वागायला पाहिजे होतं. आपल्या विश्वासाला तडा गेलेला आहे. अवघड गोष्ट आहे, एखाद्याला क्षमा करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. पण पूर्वीपासून ऋषीमुनी पण सांगत आलेले आहेत, पूर्वीचे खूप साऱ्या धर्मग्रंथामध्ये देखील आहे की क्षमा करणं खूप गरजेचं आहे. त्याने काय होत असतं? आपल्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडायला मदत होत असते आणि पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपलं कुठेतरी रस्ता मोकळा करत असतो, हो की नाही? तर आपल्याला काय करायचं आता?
की ह्या व्यक्तींना अगदी मनापासून मोकळं करायचंय, क्षमा करायची. कसं करायचंय? चला, मांडी घालून बसायचंय. 5 मिनिटाचं आपल्याला एक मेडिटेशन करायचंय. मांडी घालून बसायचंय. ज्यांना वाटतंय की बाबा मी जास्त वेळ बसू शकत नाही, तर त्यांनी भिंतीला टेकून बसला तरी चालेल. पाठीचा मणका एकदम सरळ ठेवायचा आहे, एकदम सरळ. कोणाला चष्मा असेल तर तो चष्मा काढून ठेवायचा आहे. चलो, म्हणून म्हणतोय मी, व्हिडिओ थोडेसे ऑन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. मेडिटेशन होतंय की नाही तुमच्याकडून, ते फील होतं की नाही तुम्हाला, ह्या गोष्टी पण मला कळू शकतात. चला, जितके जास्त शक्य होईल त्यांनी व्हिडिओ ऑन करा. बसलात सगळ्यांनी व्यवस्थित? आता काय करायचंय? डीप ब्रिदिंग करायचंय. डीप ब्रिदिंग कसं करायचंय? डीप ब्रिदिंग, श्वास घेताना माझी छाती फुगली नाही पाहिजे. पोटात आतपर्यंत, डीप पर्यंत श्वास घ्यायला पाहिजे. लहान बाळ बघा, झोपले की त्याचं पोट उडत असतं. ते काय करत असतं? पोटाच्या आतपर्यंत श्वास घेत असतं. तर मला श्वास काय करायचंय? आत घेतल्यावर माझं पोट फुगलं पाहिजे, बाहेर सोडताना पोट आत गेलं पाहिजे. अशी प्रॅक्टिस डेली ठेवायची आहे. झोपताना देखील ही प्रॅक्टिस करत झोपला तर ब्रीदिंग मध्ये, त्या एनर्जीमध्ये खूप जास्त फरक पडतो. ठीक आहे. सो आता आपल्याला ब्रीदिंग कसं करायचंय? डीप ब्रीदिंग करायचंय, म्हणजे पोटामध्ये बेंबीपर्यंत श्वास माझा गेला पाहिजे. चला, डोळे बंद करायचे, एकदम डोक्यातले सगळे विचार काढून टाकायचे, पूर्ण झिरो व्हायचे. पुढचे 5 मिनिट. चला, ब्रीथ इन, होल्ड, ब्रीथ आउट. श्वास आत घ्यायचाय, होल्ड करायचंय, पूर्ण श्वास सोडायचाय. पूर्ण श्वास आत घ्यायचाय, होल्ड करायचंय, पूर्ण श्वास सोडून द्यायचाय. पूर्ण श्वास घ्यायचाय, होल्ड करायचंय, सोडून द्यायचं. आता आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. आता ते डोळ्यासमोर त्या गोष्टी आणायच्या आहेत. तो क्षण पाहायचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्याशी माझा खूप जिवलग मित्र असेल, माझा लाईफ पार्टनर असेल, माझा बिझनेस पार्टनर असेल, किंवा माझ्या नात्यापैकी कुणीही असेल, नात्यातलं कुणीही असेल. त्या व्यक्तीने माझ्याशी चीट केलंय. कोणती गोष्ट होती, ती कोणती गोष्ट होती ज्यामुळे मी असं जर राग करतो, ती गोष्ट आठवायचा प्रयत्न करा. बघा, तो क्षण आठवायचा प्रयत्न करायचा आहे. तो आलेला आहे व ती आलेली आहे. ज्या संवादामुळे व ज्या गोष्टीमुळे तुमच्यात बिघाड निर्माण झाले, ते क्षण आठवा. जो खूप जोराचं भांडण झालेलं आहे व त्याने तुमच्याशी भांडण केलेलं आहे, चिटिंग केली तुमच्यासोबत, खूप जास्त विश्वास ठेवला होता तुम्ही त्याच्यावर, ब्लाइंड फेथ, अगदी डोळे झाकून विश्वास ठेवलेला त्याच्यावर. किंवा काहीही गैरसमज झाले असतील, कोणीतरी मला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, मी परत त्याचं देखील बोलणं ऐकून घेतलं नसेल, कदाचित असं ही गोष्ट असू शकेल. क्षण आठवायचंय, ते भांडण आठवायचंय, आणि आपण त्यावेळी रागात जे काही बोललं असेल, मला तुझं तोंड पाहायचं नाही, माझ्या आयुष्यातून निघून जा. आता त्या क्षणापर्यंत तुम्ही आलेले आहेत. इथं हे शब्द न बोलता फक्त एकच शब्द बोलायचा आहे, मी तुला माफ केलं. भले तू मला कितीही मोठा दागा दिलायस, माझ्या विश्वासाला तडा दिलायस, समज गैरसमजामधून तू काही हे करून भांडण केलेलं आहेस,
त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुला क्षमा केलेलं आहे, समाधान दिलेलं आहे. हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स, तू देखील या व्यक्तीला क्षमा कर. मी याला मनापासून माफ केलेलं आहे. हे युनिव्हर्स, हे ब्रह्मांड, तू देखील याला अगदी मनापासून माफ कर. त्याला क्षमादान दे, क्षमादान दे, क्षमादान दे. मी हसत तिथून निघालेला आहात. आता हळू हळू डोळे उघडायचे. ती एनर्जी फील करायची आहे तुमच्यामध्ये, व्हायब्रेशन्स फील करायचे. काय झालं होतं नेमकं, कसं वाटतंय आता, कसं वाटतंय. हळू 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 डोळे उघडायचे सर्वांनी. आता हाताचे घासायचे आहेत, डोळ्याला ऊर्जा द्यायची आहे, चेहऱ्यावर पुन्हा नॉर्मल स्थितीत. कोण सांगेल काय वाटलं, काय व्हायब्रेशन्स होते, काय इमोशन्स होते? कोण सुरू करेल बोलायला? मन प्रसन्न झालं सर. प्रसन्न वाटलं? वा, छान, हो खूप सर, छान. हो सर. बाकी प्रसन्न वाटलं कोणाला सर. काहीच नाही अनुभव आले? सर येस. सर एकदम असं शांत वाटलं आणि म्हणजे मला तर विचार येत नव्हते, पण तुम्ही जे बोलत होते त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करत होते ओके. आणि खूप म्हणजे असं चांगली व्हायब्रेशन्स येत होते असं. ओके. मन हलकं झालं का अजूनही काही तसंच हो हो. वाटतं? मन हलकं झालं. हलकं. हलकं वाटलं. ओके. अजून अजून कोणाला काय एक्सपिरियन्स शेअर केलं पाहिजे? बघा, जे मला जे वाटतंय ते लोकांना दिलं पाहिजे. त्याच्यातून बाकीच्या लोकांना देखील इन्स्पिरेशन मिळत असतं. मला जर अनुभव काय आलेत तर ते मी जर शेअर केले तर लोकांना देखील शेअर करताना अजून जास्त उत्साह येऊ शकतो, आहे की नाही? त्यामुळं गप्प राहण्यापेक्षा जितकं जास्त बोलाल तितकं जास्त इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत आपले हे. सुरुवातीला थोडं म्हणजे फास्ट मध्ये गेलो आपण, पण ओके. नंतर थोडं ध्यानावस्थेमध्ये गेल्यासारखं वाटतं, म्हणजे विसर पडलाय. तर ओके. सुरुवातीला थोडं हळद झालं, म्हणजे काही गोष्टी आठवल्यानंतर थोडं इमोशनल होतं आणि नंतर त्या गोष्टीला विसर पडला. आत्ता मनावर ओझं आहे का अजून तसंच आहे? नाही नाही, म्हणजे थोडं ध्यानावस्थेत केल्यासारखं छान वाटलंय. वाटतं. ओके, तुम्ही जे चला अजून ब्रह्मांडात कोण? ते बोलत होतात. ओके ओके, थँक्यू. अजून कोणाला काय वाटतं का, शेअर करायचंय का एक्सपिरियन्स? सारखे माफ करते, खूप छान. कोण आहेत? प्राची मॅडम आहेत. खूप छान. क्षमाशील असलं पाहिजे माणसानं नेहमी. झालं सगळ्यांचं बोलून? तर हे काय केलंय आपण, तर फॉरगिव्हनेस केलेलं आहे. बरोबर आहे? फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे, क्षमादानाचं मेडिटेशन आहे. हे जितकं जास्त तुम्ही कराल, रोजच्या रोज जितकं जास्त कराल तितकं तुमच्यामध्ये एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी वाढणार आहे. तितकं जास्त आपले कर्म बॅलन्स होणार आहे. तितकं जास्त आपल्याला पॉझिटिव्ह फील होणार आहे, एनर्जेटिक फील होणार आहे. ठीक आहे? त्यामुळं आता इथून पुढं काय करायचंय की हे क्षमादानाचं जे काही 5 मिनिटाचं फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे ते तुम्ही इथून पुढे नियम ठेवायचे की उठल्यानंतर 5 मिनिटं का होईना, 2 मिनिटं का होईना, मी त्या व्यक्तींना माफ करणार. युनिव्हर्सला देखील मी रिक्वेस्ट करणार की त्या व्यक्तीला माफ करून टाक. प्रत्येकाने करायला जमणार आहे हे? यस. नक्की? की रोजच्या हो रोज सर. त्याचा हो अनुभव घेणार आहे? हो हो, रोज. थँक्यू, व्हेरी गुड, खूप छान. तर रेकी म्हणजे काय हे आपल्याला कळालं. रेकी कशी वर्क करते हे आपल्याला कळालं. एकच मिनिट, मी पीपीटी परत शेअर करतो. चला, तर इमेज दिसते सर्वांना? हे आहेत रेकीचे 5 प्रिन्सिपल्स, 5 तत्व आहेत रेकीचे, जे प्रत्येक रेकी साधकाला, आता तुम्ही कोण आहात? रेकी साधक आहात.
रेकीच्या सानिध्यामध्ये तुम्ही आला आहात, रेकी शिकायला लागलेला आहात, तेव्हा तुम्ही आता रेकीचे साधक झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की ही 5 जी तत्व आहेत ती तुम्हाला रोजच्या रोज डेली लाईफमध्ये फॉलो करायची आहेत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये याला समावेश करून टाकायचा आहे. पूर्णपणे 100% ह्या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे. तर हे काय आहेत 5 स्वरूप? तर इथं काय लिहिलंय, जस्ट फॉर टुडे, म्हणजे फक्त आजचा दिवस, एकच दिवस मला करायचंय. कधी? रोजचा एक दिवस करायचंय मला. इझी वाटतंय? रोज मला एक दिवस करायचंय. मी जर म्हटलं की पुढचे 1 वर्ष तुम्हाला हेच कंटिन्यू करायचंय, किती लोकांना पटण्यासारखं आहे किंवा किती लोकांना करण्यासारखं आहे? खूप कमी लोक आहेत, बरोबर आहे. जर एखाद्या माझ्या वाढदिवसाला किंवा नवीन वर्षाला माझा एखादा संकल्प करतो मी, बरोबर आहे. जेंट्स लोकांमध्ये खूप जास्तीत जास्त वापरणारा संकल्प काय आहे, तर मी जिमला जाणार 1 तारखेपासून आणि 1 वर्षभरात मी बॉडी करणार, माझं जे काही वेट गेन आहे, वेट लॉस आहे, त्या सगळ्या गोष्टी करणार. पहिल्या वीक किंवा सेकंड वीक मध्ये काय अवस्था असते? कंटिन्युटी असते का? अजिबात नसते, नसते. बरोबर आहे का? हार्डली 1 बरोबर महिन्यानंतर, आहे. 2 महिन्यात परत जसे ते आपली लाईफ चालू झाली, बरोबर आहे ना? तर म्हणून काय करायचं आपल्याला की फक्त आजचा एक दिवस जो रोज असणार आहे, माझा आजचा एक दिवस मला काय करायचे, ही तत्व पाळायचे. तर काय आहे ती तत्व? आय विल नॉट बी अँग्री, म्हणजे फक्त आजचा दिवस मी काहीही चिडचिड करणार नाही, कुणावर रागावणार नाही, स्वतःवर रागावणार नाही, कुठल्याही गोष्टीची चिडचिड मी करणार नाही. बघा बऱ्याच वेळा होतंय ना असं की काही गोष्टी आपल्या फेवरमध्ये नाही झाल्या तरी राग येतो, बरोबर आहे. जर मी आता कुठेतरी बससाठी थांबलोय, मी रिक्षासाठी वाट बघतोय, मला रिक्षाच मिळत नाही आणि मला पटकन लवकर जायचंय, तरी त्या सिस्टीमवर मी चिडचिड करायला लागतो. काही सिस्टीम आहे, काही पद्धत आहे, ही अशी गोष्टी आहेत. गव्हर्नमेंट वर्क बऱ्याच वेळा हे करायला लागतो, बरोबर आहे का? तर प्रत्येक गोष्टीत आपण काय होतो, आपल्याला लक्षात येत नाही की मी चिडचिड करतोय आणि त्याच्यातून माझं काय होणार आहे, शरीराला परत माझ्या हानी पोचणार आहे. जितकं जास्त राग स्ट्रेस आहे तेवढे आपण आजारांना देखील निमंत्रण देत असतो. तर मला काय करायचंय की आजचा दिवस काय करायचंय, कुठल्याही प्रकारे चिडचिड करायची नाही मला. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, म्हणजे फक्त आजचा दिवस मी काय करणार आहे, कुठल्याही प्रकारची काळजी करणार नाही. बिनकामाची असो किंवा कामाची असो, मी काळजी करणार नाही. बघा खूप वेळा काय होतं, आपले आता पेरेंट्स लोकांना सवय असते, मुलगा रोजच्या टाइमापेक्षा जरा जरी उशिरा घ्यायला लागला किंवा उशीर झाला, फोन स्विच ऑफ लागतोय त्याचा किंवा त्याचाही फोन नाही आला अजून, तो कुठं प्रवासात आहे आणि तो कुठं पोहोचलाय काय व्हायला माहित नाही आपल्याला. मग आपण काय करायला लागतो, बिनकामाची काळजी करायला लागतो. अरे काय झालं का, माझा मुलगा व्यवस्थित असेल का, ही तब्येत बिघडली असेल का, काही वेगळं काही घडलं असेल का, मुलगी जर घरी आली नाही, अंधार पडायला लागला अजून कशी आली नाही, जग कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण काय करायला लागतो, मनातल्या मनात ते सगळे विचाराचे गोंधळ करायला लागतो, काळजी करायला लागतो. मग युनिव्हर्स काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या गोष्टी ऐकत असतो. ते एका दिवसात होत नाही. मी जरा म्हटलं की अरे काही वेगळं झालं असेल का, ते लगेच त्या दिवशी होत नाही. पण एकच फ्रिक्वेन्सी जर आपण सतत ठेवत राहिलो तर ती फ्रिक्वेन्सी काय करत असतं, युनिव्हर्स कॅच करत असतं आणि त्याच गोष्टी आपल्या समोर आणत असतं. मग मला काय करायचंय, आजच्या दिवस मला काळजी करणं सोडून द्यायचंय. आज मी काय करणार आहे, निवांत राहणार आहे, मला काहीही काळजी नाही कशाची. सगळ्या गोष्टी वेळेत घडतात, काही 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 टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे. तर मला काय करायचंय, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, मी आज कुठलीही काळजी करणार नाही, मी कुठल्याही गोष्टीवर रागावणार नाही. आता तिसरा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजचा दिवस मी ग्रेटफुल म्हणजे काय, मी आहे त्या गोष्टीमध्ये मी समाधान मानणार आहे त्या गोष्टींचं मी आभार मानणार आहे, मी युनिव्हर्सचा आभार मानणार आहे, मी माझ्या इष्ट देवाचा आभार मानणार आहे, मी माझ्या कुलदेवी देवतांचे आभार मानणार आहे, मी माझ्या पॅरेंट्सचे आभार मानणार आहे. मला या जन्माला घातलेलं आहे, मला हे जग दाखवलं, आज माझं जे काही करिअर आहे हे त्यांच्यामुळं आहे, मला त्यांचे आभार मानायचे, बरोबर आहे. खूप रस्त्यावर जाताना लोक दिसतात ज्यांना हातपाय नाही आहे, ज्यांना डोळे नाही आहेत,
ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, बरोबर आहे. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, तरी पण आपण काय करत असतो, मला हेच नाही आहे, मला तेच नाही मिळालं, मला हेच नाही मिळालं. खूप साऱ्या अपेक्षा करत असतो आपण. चांगली गोष्ट आहे, अपेक्षा केली पाहिजे, पण समाधान देखील त्या गोष्टीचं असलं पाहिजे की नाही आपलं. बघा, लोक रस्त्यावर झोपतात, थंडी आहे, पाऊस आहे, आपल्याला छान छप्पर दिलेलं आहे, छान घर दिलेलं आहे राहायला, बरोबर आहे. लोक भीक मागत फिरतात, आपण काय करतो, आपल्याला चांगला पगार आहे, चांगलं उत्पन्न दिलेलं आहे, ऍटलिस्ट आपण 2 वेळचं जेवण खूप छान खातो. मग त्याबद्दल आपण आपल्या ब्रह्मांडाचं, आपल्या आई वडिलांचं, आपले मित्र आहेत, आपले बहीण आहेत, पाहुणे आहेत, जे कोण रिलेटिव्ह आहेत, आपला लाईफ पार्टनर आहे, प्रत्येक व्यक्तीचा आभार मानतो का आपण, त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल असतो का, माझ्याकडे जे आहे ते खूप छान आहे. आजच्या दिवस मी काय करणार आहे, या सगळ्यासाठी ग्रेटफुल असणार आहे. मी ब्रह्मांडाचं, माझ्या देवाचं, माझे आजूबाजूचे सगळे लोक, मित्र परिवार आहे, माझे आई वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, प्रत्येकाचं मी आभार मानणार आहे की मला इतकं छान आयुष्य तू दिलेलं आहेस. जमेल ना सगळ्यांना या गोष्टी? इथून पुढे रोजच्या रोज या गोष्टी करायच्या. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. माझं जे काही काम असेल ते मी अगदी प्रामाणिकपणे करणार आहे, बरोबर आहे. कुठलाही त्याच्यामध्ये जो माझा जे काही ठरलेला फायदा असेल, जे काही माझा मार्जिन आहे, प्रॉफिट आहे, त्या गोष्टी मी घेईन, माझा बिझनेस असेल तर. पण अतिशय हाव करून मी एखाद्याला लुबाडणं हे पण चुकीचं आहे. सो मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. ऑफिसमध्ये आज मला जे काही काम दिलेलं आहे, माझ्या बॉसने दिलेलं असेल, मॅनेजरने दिलं असेल, दिलेलं असेल, ते देखील मी काय करणार आहे, पूर्ण प्रामाणिकपणे करणार आहे. माझं घरचं काम असू दे, बाहेरच्या कुठल्याही गोष्टी असू देत, माझ्या कुठल्याही जबाबदारी असू, मी काय करणार आहे की प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आजचा दिवस मी काही ते अगदी प्रामाणिकपणे करणार आहे. ओके. आय विल बी काइंड येस. टू अदर्स. शेवटचा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू अदर्स. म्हणजे काय की फक्त आजचा दिवस मी काय करणार आहे की प्रत्येकासोबत दयाभावाने राहणार आहे. म्हणजे काइंड म्हणजे काय तर दयाळूपणा दाखवणार आहे प्रत्येक गोष्ट. बघा म्हणजे खूप आपल्या आजूबाजूला पण अशी लोक असतात ज्यांची खूप सारी परिस्थिती नाही आहे अजिबात, आणि त्यांची परिस्थिती देखील नाही आहे, पण आपण, आपली परिस्थिती अशी आहे की आपण त्यांना मदत करू शकतो. तर अशा वेळी आपण त्यांना मदत केली पाहिजे. खूप गरीब परिवार असतात ज्यांची मुलं खूप हुशार आहेत, पण त्यांना शाळेत जाऊ शकत नाही, तिथं आपण काही करू शकलो. त्यानंतर रस्त्यावर झोपणारी लोक आहेत, रस्त्यावर राहणारी लोक आहेत, त्यांच्यासाठी चादर देणे, ह्या खूप सगळ्या गोष्टी आहेत. जास्तीत जास्त दान करणे, अनाथ आश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, तिथं मी एखादी माझ्या उत्पन्नातला 1-2%, 5% जरी मी देऊ शकलो महिन्याला महिन्याला, असं म्हणत नाहीये मी, जितकं शक्य असेल 50 रुपये, 100 रुपये जरी दिले तर त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला खूप महत्वाचे असतात. बघा, रस्त्यावर कोणीतरी अगदी भुकेनं तळमळत आहे आणि आपण अशा वेळेला त्याला जर काही खायला दिलं, तर तो 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये वडापाव देखील असू दे, तर त्यानं जे मनापासून आशीर्वाद देतो ना, तो आपल्याला खूप जास्त लागत असतो. जितके जास्त आशीर्वाद घ्याल मनापासून, तितकं जास्त आपलं कर्म देखील बॅलन्स होत असतात. म्हणून काय म्हणतात की आपल्याला ब्लेसिंग्स हे खूप महत्वाचे असतात आपल्या आयुष्यामध्ये. आशीर्वाद जितके जास्त, तितकं जास्त आपलं कर्म बॅलन्स होतात, तितकं जास्त आपल्याला लाईफ सुरिंग होऊ लागतं. तर मला काय करायचं आहे, आजचा दिवस काइंड राहायचं आहे. जितकं जास्त मी कुणाला मदत करू शकत असेल, मग ती फिजिकली असेल, फायनान्शियली असेल, अदरवाईज कुठल्याही गोष्टींच्या संदर्भात असेल, मी देऊ त्याला. किंवा माझ्याकडे खूप सारे चप्पल पडलेले आहेत, खूप सारे कपडे पडून आहेत आणि मी माझ्यापाशीच ठेवून टाकले ते सगळे, ते बाद होत आहेत, सगळं होत आहे. तर मी जर ते कुणाला गरजू व्यक्तीला द्यायला दिलं, तर त्याचे पाय उन्हानं जे भाजणार आहेत, जो अनवाणी चालतोय, त्या व्यक्तीला जर मिळाले तर त्याची व्हॅल्यू किती असेल त्या व्यक्तीला, आणि त्याचे ब्लेसिंग्स किती लागतील आपल्याला. सो ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की काइंड राहायचंय प्रत्येकाबद्दल. जितकं आपण जास्त लोकांना मदत करू, तितकं करू शकतो तितकं करायचं आहे. इथून पुढे हे 5 प्रिन्सिपल्स हे आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे, अतिशय महत्वाचा भाग आहे. तो आपल्याला इथून पुढे
ही 5 तत्व रोजच्या रोज आपल्या आयुष्यामध्ये ऍक्टिव्ह करायचे आहेत. म्हणजे ही 5 वाक्य बोलायची नाहीयेत. ही 5 वाक्य आपल्याला फॉलो करायची आहेत. तसं दिवसभरात मला वागायचं आहे. जमेल सर्वांना? याच्यातून आपल्याला काय होतं की आपली एनर्जी वाढते, आपली थॉट प्रोसेस चेंज होते. ठीक आहे. कायिक, वाचिक आणि कार्मिक असे तिन्ही गोष्टीतून आपण काय होत असतो, शुद्ध होत असतो. मनसा वाचा कर्मणा. रेकी ही काय करत असते, तिन्ही स्तरावर काम करत असते. मनातून पण आहे, वाचिक पण आहे आणि मी कायिक पण आहे. म्हणजे शरीरानं पण मी त्या गोष्टी जर करायला लागलो तर माझ्यामध्ये स्वतःमध्ये इतके बदल घडायला लागतील ना की तुम्ही स्वतःहून सांगायला लागेल, सर 10 दिवस झाले आज मी हे करतोय आणि मला असं असं वाटतंय, मला एनर्जेटिक वाटतंय, मला खूप आनंदी वाटतंय, माझा स्ट्रेस पूर्ण निघून गेलाय. हे तुम्ही स्वतःहून सांगाल. चॅलेंज आहे. आणि ह्या रोजच्या रोज गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तर रेकीबद्दल 1-2 मिनिटाचा आपण एक्सपिरियन्स घेणार आहोत. रेकी म्हणजे काय? तर सर्वांनी पुन्हा माटी घालून बसायचंय. हात तर रफ करायचे. सर हा, येस. हे जे प्रिन्सिपल आता तुम्ही जे दाखवले ना ते शेअर कराल ग्रुपमध्ये? हो हो, ही लिंक शेअर होणार आहे तुम्हाला व्हिडिओची. हा तुम्हाला जिथं वाटते नोट्स काढायचे आहेत तिथं पॉज करायचा व्हिडिओ, नोट्स लिहायचे, परत पुढे जायचं. ठीक आहे. जमेल? ओके सर. ओके ओके, चालेल. तर हात रफ केले मी. आता काय करायचं, मला हात थोडेसे जवळ ठेवायचे. थोडे दूर घ्यायचे, थोडे जवळ घ्यायचे. बघा, प्रत्येकाला थोडं, काही लोकांना थंड जाणवेल मध्ये दोन्हीच्या मध्ये, काही लोकांना आकर्षण जाणवेल, काही लोकांचे हात पाठीमागे फेकले जातील, काही लोकांना गरम किंवा काही लोकांना अशा मुंग्या आल्यासारखे जाणवतील. प्रत्येकाला जाणवतंय का? हो सर. प्रत्येकाला जाणवतंय. क- दोन्ही हातांच्या मध्ये पूर्ण फोकस करायचं आपल्याला आणि ती फील करायची एनर्जी. डोळे बंद करून पण देखील करू शकता, तुम्ही जाणवू शकता. बघा तुमच्या दोन्ही हातामध्ये काय जाणवायला लागले. प्रत्येकाचे एक्सपिरियन्स सेम असणार नाहीत, त्यामुळे प्रत्येकाने आक- जमून तितक्या लोकांनी सांगायचं मला काय एक्सपिरियन्स झालाय, कसं झालाय. हात आकर्षण थोडे जाणवतं सर दोन्ही हातामध्ये. घेतले. येस, बोला कोण? आकर्षण जाणवतंय दोन्ही आकर्षण, हातामध्ये. येस मॅग्नेटिक सर. फील्ड असल्यासारखं वाटतंय, बरोबर? हा, मॅग्नेटिक. हो सर. येस. सर मॅग्नेट. ओके. सर हीट जाणवतीये, गरमाटा जाणवतो. थोडी गरमी जाणवते, बरोबर बरोबर. अजून कोणाला काही जाणवतंय का? सारखे जवळ खेचले जातात ते दोघं. खेचले जातात, बरोबर. म्हणजे बघा, मी काय म्हटलं, प्रत्येकाच्या एक्सपिरियन्स हा वेगळा असणार आहे. प्रत्येकाला ती एनर्जी वेगळ्या फॉर्ममध्ये जाणवणार आहे. काही लोकांना गरम जाणवेल, काही लोकांना थंड वाटायला लागेल, काही लोकांना ओलावा जाणवायला लागेल, काही लोकांना जवळ खेचतील हात, काही लोकांची बाहेर फेकतील हात. बरोबर आहे का? प्रत्येकाला काही येस. ना काही त्यापैकी एक्सपिरियन्स झालेला आहे. आता आपल्याला हो काय सर. करायचंय की पुढे हे शिकायचंय. ही रेकी किंवा हे जे व्हायब्रेशन्स माझ्या हातामध्ये येतात किंवा हे जे काही फिलिंग्स मला येतात त्याच्या माध्यमातून मी आता लोकांना, स्वतःला कसं हील करणार आहे, हे आता आपण काय करणार आहोत पुढचे 5 दिवस याच्याद्वारे शिकणार आहोत की मला ह्या सगळ्या गोष्टी कशा हील करायच्या. ठीक आहे. 9 वाजलेले आहेत. आपलं सेशन आज इथे थांबूयात आपण. उद्या आपल्याकडे खूप छान गोष्टी शिकायच्या आहेत. अजून पण पुढचा प्रवास आहे तो प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा आहे, कारण प्रत्येक दिवशी तुम्हाला खूप काही वेगळ्या गोष्टी शिकायला इथे मिळणार आहेत. उद्या आपण ऑरा आणि चक्रांवर बोलणार आहोत. त्याच्यानंतर एक प्रेयर आहे जी आपली कार्मिक बॅलन्स करणार आहे, होओपोनोपोनो प्रेयर. त्याच्यासाठी आज बूट कॅम्प्स केले जातात. 5 डेज, 10 डेज, 7 डेज बूट कॅम्प्स असतात. त्याचे खूप हेवी फीज असतात. ते आपण आता इथे काय करणार आहोत, ह्या लेवल 1 मध्ये देखील शिकणार आहोत. होओपोनोपोनो प्रेयर मध्ये मी माझं कार्मिक बॅलन्स कसं करणार आहे, माझे कर्म कसे हील करणार आहे, हे उद्या आपण बघणार आहोत. त्यानंतर ऑरा 7 चक्रा, हे बऱ्याच लोकांना माहीत असेल, पण खूप लोकांचे गैरसमज देखील असतात की चक्र ऍक्टिव्हेट केलं म्हणजे मी वैराग्य होईन किंवा मी समाधीला जाईन किंवा घर सोडून जाईन, देवाधर्माला लागेल.
खूप लोकांना ह्या देखील भीती असतात आणि खूप लोकांना त्याबद्दल नॉलेजच नाही, त्यामुळे त्या लाईनमध्ये ते येतच नाहीत किंवा त्या गोष्टीचं नॉलेज घ्यायला ते बघतच नसतात. त्यामुळे आता उद्या काय करायचं आपल्याला, चक्र म्हणजे काय आणि ऑरा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. म्हणजे आज आपण म्हणत असतो ना की माझ्या आयुष्यात काहीच नाही, मी जिथं हात घालत तिथं नुकसानच आहे, मला कुठेही गेलं, बऱ्याच लोकांना लेडीजना पण फरक म्हणजे ह्या गोष्टी जाणवत असतील. एखाद्या फंक्शनला खूप नटून थटून गेलं, आल्यानंतर हातपाय दुखायला लागले, डोकं दुखायला लागलं, तब्येत बिघडली, सगळ्या गोष्टी होतात, मळमळायला लागलं. खूप लेडीजना एक्सपिरियन्स असेल हा. तर ह्या गोष्टी का घडतात, तर त्या ऑरामुळेच घडत असतात. मग हा ऑरा स्ट्रॉंग आहे का वीक आहे आणि तो स्ट्रॉंग कसा करायचा आहे, तो चार्ज कसा करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी उद्या करायच्या आहेत आपल्याला. आहेत ना मग उद्या सगळेजण? हो सर. खूप छान वाटलं तुमच्यासोबत. Yes, thank you so much, sir. थँक्यू. प्रॅक्टिकली उद्या पण करायचे, त्यामुळे जितके जास्त व्हिडिओज ऑन असतील तितकं जास्त छान एक्सपिरियन्स येणार आहे प्रत्येकाला. ठीक आहे. आणि उद्या सकाळी किंवा रात्री लेट तुमच्यापर्यंत लिंक पाठवली जाईल युट्यूबची. सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करू वाटलं शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. कारण सुरुवातीला पण आता सध्या लिंकवर खूप स्ट्रॉंगली तुम्ही स्टडी करू शकता. जिथं वाटतं की मला पॉज करायचा आहे तर पॉज करून तुम्ही व्हिडिओ देखील हे करू शकता, नोट्स देखील काढू शकता आणि याचे नोट्स काढणं खूप गरजेचं आहे.